माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। मैं आऊंगी जब मैंने पर बोला। सोशल मीडियावर तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये पती म्हणतो की हे घर मी माझ्या कष्टानं उभा केलेलं आहे, माझ्या पैशानं हे घर घेतलं आहे, त्यामुळे तुझा इथे हक्क नाही, तू इथून निघून जा, असं तो त्याच्या पत्नीला म्हणतो। पण खरंच पती पत्नीला असं घराबाहेर काढू शकतो का? आणि कायद्यानुसार खरंच पत्नीचा हक्क तिथंच संपतो का? नुकतंच लग्न झालेलं एक नवविवाहित जोडपं असतं। पती त्या पत्नीला त्याच्या कामाच्या ठिकाणी राहण्यासाठी घेऊन जातो। दोघांचं एकच स्वप्न असतं की भाड्याच्या घरात न राहता स्वतःचं घर असावं। तिचीही पूर्ण तयारी असते की त्यासाठी कष्ट करायचे, कारण तीही शिकली सवरलेली असते। तोही तयार होतो की दोघं मिळून एक घर घेऊ। दोघांचं स्वप्न पूर्ण होतं। गावात एक छानसं घर दोघं मिळून घेतात। काही दिवसांनी त्यांच्या घरात पाळणा हलतो। त्यावेळेस पती म्हणतो, तू घरीच थांब, तू स्वतःची काळजी घे, होणाऱ्या बाळांची काळजी घे, मी घर बघतो, मी प्रपंच बघतो, तू फक्त मुलांवर चांगले संस्कार कर, मुलांना चांगलं व्यवस्थित सांभाळ, बाहेरची जबाबदारी सर्व मी उचलतो। तीही पतीच्या होला हो मिसळते आणि प्रपंच नेटाने करते। अशा पद्धतीने एकात दोन अशी दोन्ही मुलं त्यांना होतात, एक मुलगी एक मुलगा। दोघांचं कुटुंब 4 जणांचं होतं। या चौकोनी कुटुंबात संसार सुरळीत चाललेला असतो। पण काही दिवसांनी अचानक पतीमध्ये बदल जाणवायला सुरुवात होते। तो घरी कमी आणि ऑफिसमध्ये जास्त रमतो, घरात कमी वेळ देतो आणि बाहेरच जास्त त्याचं मन रमतं। ही समजूतदार पत्नी असते। ती म्हणते, असेल पतीला टेन्शन, घरचे हप्ते भरायचे असतात, महागाई वाढलेली आहे, प्रपंचही चालवायचा आहे, 4 पैसे जास्त मिळवण्यासाठी कष्ट तर करावेच लागतात, अशी तिची गोड समजूत झालेली असते। परंतु एके दिवशी असं काही होतं की तिच्यावर आभाळच कोसळतं। एके दिवशी तो तिला म्हणतो की हे घर मी माझ्या कष्टाने उभारले, या घराचे सगळे हप्ते मी फेडलेत, कर्जाचा डोंगर मी सावरलाय, त्यामुळे हे घर माझं आहे, त्यामुळे तू इथून घर सोडून निघून जा। तिच्यासाठी अचानक दिलेला हा प्रश्न म्हणजे एक यक्ष प्रश्न म्हणूनच उभा राहतो। ह्या 2 मुलांना घेऊन मी जाऊ तरी कुठे, हा तिला प्रश्न निर्माण होतो। ती जरी शिकली सवरलेली समजूतदार असली तरी तितकी थोडी ती साधी भोळीच असते। तिला बाहेरच्या जगाचं इतकं ज्ञान नसतं। तिला वाटतं की खरंच कष्ट तर ह्यानेच केलेत, घर तर ह्यानेच उभा केलंय, त्यामुळे माझा खरंच या घरावर हक्क आहे का? बरं, आणि तो तर म्हणतोय घर सोडून जा, पण आता घर सोडून मी जाऊ कुठे? माहेरी कुठल्या तोंडाने जाऊ? आणि या 2 मुलांना घेऊन कसा प्रपंच करू? हा फार मोठा प्रश्न तिला पडलेला असतो, कारण तिचा जीव तिच्या पिल्लांमध्ये अडकलेला असतो। ती रात्रभर तळमळत राहते, तिला झोप लागत नाही, तिला एक वेगळंच टेन्शन आणि उद्याचं येणारं संकट दिसत असतं। मग ती ठरवते तिच्या वकील मैत्रिणीचा सल्ला घ्यायचा। मग ती तिच्या वकील मैत्रिणीकडे दुसऱ्या दिवशी सल्ल्यासाठी जाते आणि ती तिला विचारते, अगं खरंच जे काही कष्ट केलेत ते नवऱ्यानेच केलेले आहेत, अहोरात्र कष्ट करून पैसा उभा करून त्याने ते घर घेतलेलं आहे, मग खरंच माझा त्या घरावर हक्क आहे का गं? तिची वकील मैत्रीण म्हणते,
नाही. पैसे एकट्याने दिले म्हणजेच एकटाच पती त्या प्रॉपर्टीचा मालक ठरत नाही. पैसे एकट्याने दिले याचा अर्थ तो मालकी हक्क सांगू शकत नाही. त्याची एकट्याचीच मालकी होत नाही. मग ती विचारते, कसं काय? पैसे त्याने घातलेत, मग मालकी त्याची नाही असं कसं काय? हा साधा भोळा सरळ प्रश्न ती विचारते. त्यावर तिची वकील मैत्रीण म्हणते, जर एखादी मालमत्ता पती पत्नीने संयुक्त नावाने खरेदी केलेली असली तरी केवळ पतीचे पैसे आहेत म्हणून पती केवळ एकट्याचाच मालकी हक्क आहे असं प्रॉपर्टीमध्ये सांगू शकत नाही. ती वकील मैत्रीण म्हणते की तुझाही त्या प्रॉपर्टीत तेवढाच हक्क आहे जेवढा तुझ्या पतीचा त्या प्रॉपर्टीत हक्क आहे. दोघांना समान हक्क त्या प्रॉपर्टीत आहे. त्यामुळे ते घर सोडण्याचा प्रश्नच येत नाही, कारण तुझाही त्या घरावर हक्क आहे. मला काय वाटतं, पैसे दिले म्हणजेच एकटाचाच त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क असला पाहिजे का? मला नक्की कमेंट करून सांगा. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे. हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.